मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं? जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जोगती नित्याच्या कपाळावर कुंकू लावत लगेच तेथून गायब झालेली असते. ते पाहून नित्याला मोठा धक्काच बसतो. तेवढ्यात ईशान तिथे येतो आणि तो नित्याला पाहून विचारतो, हे काय, तुझ्या कपाळावर कुंकू कुठून आलं? तू कुठे गेली होतीस? तेव्हा नित्या चिडूनच म्हणते, आपण हे कुठे येऊन फसलो आणि या गाडीला पण इथेच बंद पडायचं होतं. आता आपण पुढे कसे जाणार आहोत? तू एक काम कर, एखाद्या मेकॅनिकला बोलव किंवा एखादी कॅब बुक कर. तेव्हा ईशान म्हणतो, अगं नित्या, आपण आता कुठे उभे आहोत? इथे कॅब मिळणं शक्य तरी आहे का? तेव्हा मी उगीच हा प्रोजेक्ट घेतला म्हणून नित्या खूप चिडचिड करत असते. तर ईशान नित्याला शांत करत सांगतो की मी आत्ताच त्या सरपंचीनबाईंना फोन केला होता. त्या आपल्या मदतीसाठी कुणाला तरी इथे पाठवत असतील, तोपर्यंत धीर धर. तेव्हा नित्या धक्क्यानेच विचारते, म्हणजे तू कॉल केला होतास? तुझ्या मोबाईलला नेटवर्क आहे? तर ईशान म्हणतो, हो आहे. तुझ्या याला नाही आहे का? तेव्हा नित्या पुन्हा तिच्या मोबाईलचं नेटवर्क चेक करते. आता मात्र अचानक नित्याच्या मोबाईलला देखील नेटवर्क आलेलं असतं. तेव्हा तिला लगेच जोगतिनीचे बोलणे आठवतात की नियतीला तुला इथे आणायचंच होतं, अपूर्ण गोष्ट पूर्ण करायची होती. तेव्हा नित्या लगेच गाडीत जाऊन बसते आणि गाडी स्टार्ट करून पाहते तर आता बंद पडलेली गाडीसुद्धा स्टार्ट झालेली असते. ते पाहून मोठा चमत्कार झाला असं ईशान हसतच म्हणतो. त्यानंतर दोघेही तेथून जाण्यासाठी निघतात आणि त्याच वेळेला अधिराज आणि संध्या त्यांना घेण्यासाठी राजावाडीला आलेले असतात. त्यानंतर इकडे मोठी गाडी पाहताच आबा म्हणत असतात की मोठी गाडी आली म्हणजे नक्कीच त्या मुंबईच्या मॅडम असणार. तेव्हा ते ढोल ताशावाल्यांना लगेच मोठमोठ्याने वाजवायला सांगत असतात. तर आता गावातील सर्वजण वाजत गाजत नाचत नित्याचं स्वागत करत असतात. तेव्हा आबा लगेच अधिराजला फोन करून सांगतात की त्या मुंबईच्या मॅडम गावात पोचल्या सुद्धा. तेव्हा आता अधिराज, संध्या आणि लवली पुन्हा गावाकडे येण्यासाठी निघतात. तर इकडे आबा दरवाजा उघडतात तर नित्या खाली उतरत विचारते की आम्हाला तुम्ही इथे का थांबवलत आणि इतकी सगळी मंडळी का जमली आहे? तेव्हा आबा म्हणतात की तुमच्यासाठी. ही सगळी ना माझ्या मुलाची म्हणजेच अधिराजची आयडिया आहे. ही तुमच्यासाठी वेलकम पार्टी आहे असं समजा. मॅडम, आता इथून पुढे तुम्ही तुमच्या गाडीतून नाही जायचं. तर नित्या विचारते म्हणजे? तेव्हा आबा सांगत असतात की इथून वाजत गाजत रेस्ट हाऊसपर्यंत तुमची मिरवणूक निघणार आहे. ते पण गाडीत बसून नाही तर या सजवलेल्या बैलगाडीत बसून. तर नित्या म्हणत असते की थांबा, कारण मला या गाडीत नाही बसता येणार. आबा म्हणतात, मॅडम प्लीज असं नका करू. अहो, ही बैलगाडी म्हणजे आमची शान आहे, शान. अहो, तुम्हाला सांगतो, हिचा वेग ना वाऱ्यापेक्षा पण जास्त आहे. तर नित्या म्हणते, मी खरं सांगते. अहो, ही सगळी गाडी ना ओपन आहे आणि मी फिल्ममध्ये बघितलं आहे. ही गाडी खूप हलते आणि गाडी हलली की मला त्रास होतो. त्यामुळे मी यात नाही बसू शकत. तर आबा म्हणत असतात की प्लीज 2 मिनिटं तरी आमचा मान राखण्यासाठी तरी बसा. तेव्हा ईशान म्हणतो, खरंच सॉरी, कारण मघाशी पण आमची गाडी बंद पडली होती ना, तेव्हा ही खूप वेळासाठी उन्हात उभी होती आणि आता जर त्या गाडीत बसली तर पुन्हा हिला ऊन लागेल, आजारी वगैरे पडली तर. त्यापेक्षा आम्ही आमच्या गाडीने पुढे होतो ना, असं म्हणत आता दोघेही त्यांच्या गाडीत बसतात आणि लगेच तेथून निघून जातात. ते पाहून तिथे जमलेल्या सर्वांचाच मूड ऑफ झालेला असतो. त्याच वेळेला अधिराज तिथे येतो आणि विचारतो, आबा मॅडम कुठे आहेत? आबा सांगतात की मॅडम गेल्या. लवली विचारतो, मॅडम गेल्या कुठे, वर का? तर आबा खूपच भडकतात. तर लवली म्हणत असतो, अहो बैलगाडी इथेच आहे ना म्हणून विचारलं. तेव्हा आबा सांगतात, अरे ती बैलगाडीमध्ये बसलीच नाही, उन्हाचा त्रास होतो म्हणून गाडीत बसली आणि लगेच निघून गेली. मी तिच्या खूप विनवण्या केल्या की आमच्या गावाचा मान राखण्यासाठी 2 मिनिटं तरी बसा, पण तिने काही माझं ऐकलं नाही, गाडीत बसून निघून गेली. तेव्हा संत्या म्हणतो, म्हणजे सगळी केलेली तयारी तर फुकट गेली. तेव्हा अधिराज मनाशीच म्हणत असतो की अधिकारी मॅडम, हा अपमान ना तुम्हाला खूप महागात पडणार आहे. इच्छा नसताना सुद्धा गावच्या पद्धतीने मी तुमचं स्वागत करण्याचं ठरवलं होतं, परंतु आता नाही. आता तुमचं स्वागत होणार ते या अधिराजच्या पद्धतीनेच. त्यानंतर इकडे नित्या व ईशान रेस्ट हाऊसवर पोहोचतात. त्यांच्या स्वागतासाठी सर्वजण बाहेरच उभे असतात. तेव्हा नित्या खाली उतरते तर रावसाहेब नित्याच्या नखापासून डोक्यापर्यंत पाहत म्हणतो, वाव, ही मॅडम मुंबईवरूनच आली की स्वर्गातून अप्सरा उतरली? आता या मॅडमचं आपल्याला जंगी स्वागत करायलाच हवं. म्हणून आता रावसाहेब पुढं होत नित्याचं स्वागत करत असतो. तर ईशान विचारत असतो, त्या सरपंचीन बाई कुठे आहेत?
तेव्हा रावसाहेब म्हणतो, अहो त्या खूप बिझी असतात. त्यांना ना डिरेक्टली मंत्रालयातून व्हिडिओ कॉल आला म्हणून त्या आतमध्ये बसल्यात. पण मी आहे ना, तुम्ही कशाला काळजी करताय? असं म्हणत रावसाहेब दोघांच्याही हातात हात देत स्वतःची ओळख करून देत असतो. परंतु नित्या रावसाहेबच्या हातात हात न देता त्याला हात जोडून नमस्कार करते आणि रावसाहेबचा तर मोठा पोपटच होतो. तर नित्या विचारते, आम्ही कुठे राहायचं? रावसाहेब सांगतो, हे बघा, हे रेस्ट हाऊस ना फक्त तुमच्यासाठीच स्पेशल आहे. आणि तो अण्णांना पुढे समोर बोलावत म्हणतो, तुम्हाला जे काही हवं असेल ना ते या अण्णाला सांगायचं. त्यानंतर विमल मावशी म्हणजेच अधिराजच्या आईला समोर बोलावत रावसाहेब नित्याला सांगत असतो, या इतक्या छान स्वयंपाक बनवतात ना की तुम्ही बोटे चाटत खातच राहाल. यांच्यासाठी आमदार खासदार स्पेशल जेवणासाठी इथे येत असतात. तर विमल मावशी लगेच नित्याचं स्वागत करत असते. नित्या म्हणते, एवढं सगळं करण्याची काहीच गरज नाहीये. तर विमल म्हणते, अहो हे गरजेसाठी नाही, तर हे सगळं काही आम्ही फक्त आपुलकीपोटी करतोय. आम्हाला औक्षण करू द्या. तर नित्या म्हणते, ठीक आहे. तर विमल लगेच नित्याचं औक्षण करत असते. तेव्हा ती नित्याला विचारते की तुमच्या कपाळावर तर अगोदरच कुंकू लागलेलं आहे. तर नित्याला लगेच जोगतिनीची आठवण होते. त्यानंतर जी पाहुणी असते ती नित्याच्या गळ्यामध्ये हार घालते. तेव्हा त्या हाराला एक किडा लागलेला असतो. तेव्हा नित्या घाबरते आणि किडा असं म्हणत गळ्यातील हार काढून लगेच दूर फेकून देते. त्याच वेळेला अधिराज बैलगाडीत बसून वाजत गाजत मोठ्या राजा थाटामध्ये तिथे आलेला असतो आणि तो हार नेमकी अधिराजच्या गळ्यात जाऊन पडतो. ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर अधिराज लगेच नित्याच्या समोर येऊन उभा राहतो. तर अधिराजला समोर पाहून नित्याला सुद्धा मोठा धक्काच बसलेला असतो. तर इकडे माई रागानेच अंबाबाईला म्हणत असतात की का असं वागतेस? माझ्याशी असं वागून तुला नक्की काय मिळतं? हे फूल माझ्या पदरात पाडून मला असं वाटलं हा संकेत आहे. मी तर खुळ्यासारखा माझ्या जयदीप गौरीला शोधण्यासाठी बाहेर पडले. तेव्हा ते पाहून पुजारी काका म्हणतात की ए पारावरचे आजे, तुझं तर मला गणितच कळत नाही. इथे सर्वजण या देवी आईसमोर नतमस्तक होण्यासाठी, तिला विनवण्या करण्यासाठी येतात आणि तू तर नेहमीच तिच्यासोबत भांडत असतेस. तर माई म्हणतात, हो, कारण या अगोदर ही कधीच माझ्याशी असं वागली नाही. हिने जर मनात आणलं ना तर ही काहीही करू शकते, याचा अनुभव मला आहे. तर पुजारी काका विचारतात, मग का तिच्याशी भांडतेस? त्यावर माई म्हणत असतात, कारण माझा तिच्यावर विश्वास आहे आणि म्हणूनच हक्कसुद्धा. आणि मग मी माझं गाऱ्हाणं तिच्यासमोर नाही तर आणखी कुणासमोर मांडू? तिने जर माझ्या जयदीप गौरीला माझ्यासमोर उभं केलं ना तर तिचा उत्सव साजरा करायला मीच सर्वांच्या पुढे असेल. तर पुजारी काका म्हणतात, मग ती वेळ लवकरच येईल बघ. तुझे जयदीप गौरी जर असतील ना तर तिने त्यांच्यासाठी चांगलंच योजलं असेल. अहो, तिच्या लीला कळण्याइतके आपण ज्ञानी आहोत का? तर माई म्हणतात, खरं आहे तुमचं, कारण इतक्या वर्षात मला जे जाणवलं नाही ते आज मला जाणवतंय. काहीतरी वेगळंच आहे. मला असं वाटतं की माझे जयदीप गौरी माझ्या कुठेतरी जवळच आहेत. आज पहिल्यांदाच मला असं वाटतंय की ते माझ्यासमोर आल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून आता माई पुन्हा अंबाबाईचे आशीर्वाद घेत असतात. तर इकडे नित्याला समोर पाहताच जयदीपला तो जेव्हा मुंबईला गेला होता तेव्हा नित्यासोबत झालेल्या भांडणाबद्दल सर्व काही आठवतं. तर आता दोघेही मोठ्यानेच ओढत विचारतात की तू, आणि ते पाहून सर्वांना मोठा धक्का बसतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की अधिराज नित्याला म्हणतो, हा अधिराज मुंबईमध्ये येऊन तुम्हाला धडा शिकवू शकतो, तर हे माझं आमगाव आहे. नित्या म्हणत असते की 2 महिने मी या गावात आहे. या 2 महिन्यामध्ये नाही तुला चांगला धडा शिकवला आणि माझे पाय धरायला लावले ना तर नाव सांगणार नाही नित्या अधिकारी. असं म्हणत ती लगेच तेथून जाण्यासाठी निघते. तर अधिराज लगेच नित्याचा हात पकडत तिला मागे ओढतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब